नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. लोकसभेमध्ये अधिवेशन सुरू झाल्यापासून जवळजवळ रोज लोकसभा राज्यसभा जे गोंधळ होत आहेत, तहकूब होते आहेत. काँग्रेसनी वेगवेगळ्या विषयांवरती चर्चेची मागणी दिली. 267च्या अंतर्गत या नियमाच्या अंतर्गत विरोधी पक्ष विशेष विषयासाठी म्हणून स्वतंत्र चर्चेची मागणी करू शकतो. आणि त्यामुळे पहिल्यांदा गौतम अडानी या अत्यंत भ्रष्ट उद्योगपतीवरती अमेरिकेमध्ये जो खटला दाखल झाला आहे त्यावरती चर्चा व्हायला हवी, ही मागणी केली. मणिपूरमधल्या हिंसाचाराबद्दल चर्चा व्हायला हवी, ही मागणी केलेली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करायला हवी, अशी मागणी केलेली होती. अशा विविध विषयांवरच्या मागण्यांसाठी वेगवेगळ्या खासदारांनी 267च्या अंतर्गत लोकसभेत राज्यसभेत नोटिसेस देऊन सुद्धा त्याच्यावर चर्चा न करता विषय डायव्हर्ट करायचा, डिस्ट्रॅक्ट करायचा, हे जे भाजपचं नेहमीचं तंत्र आहे. त्यामुळे त्यातून एक दिवस संबित पात्रा यांनी आणि निशिकांत दुबे या दोघांनी अतिशय बेछूट बडबड आणि आरोप केले. आणि त्यातला एक भाग आम्ही या आधी पण केला होता संबित पात्रांच्या बद्दलचा. आता त्यावेळेला त्यांनी जे विषय आणले की अमेरिकन उद्योगपती जो आहे, मूळचा हंगेरियन आणि धर्मानी ज्यू असलेला, त्या जॉर्ज सोरोस या एका अत्यंत प्रचंड श्रीमंत अशा जॉर्ज सोरोसकडून ही कॉन्स्पिरसी केली जाते. म्हणजे जॉर्ज सोरोस नंतर OCCRP ही जी एक संस्था आहे, ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग नावाची, त्या OCCRP आणि राहुल गांधी या तिघांचं आपापसात कनेक्शन आहे. आणि हे त्रिकूट, हा जो ट्रायंगल आहे, हा देशासाठी अत्यंत घातक आहे. तो वेगवेगळ्या गोष्टी देशामध्ये घडवतोय वगैरे वगैरे, असं अनेक बेछूट आरोप त्यात केले. भारतातलं सरकार त्यांना उलथवायचं आहे, भारताची अर्थव्यवस्था राहुल गांधींना डिस्टॅबिलाइज करायची आहे, जॉर्ज सोरोसला हे कॉन्स्पिरसी आहे. आता असे सगळे त्यांनी बेछूट आरोप केले. त्यानंतर भाजपच्या ट्विटर हँडलवरून बरेच आरोप या जॉर्ज सोरोस आणि अमेरिकेच्या बद्दल आणि OCCRP बद्दल हे केले गेले. तर आता त्या अर्थाने खरं तर आत्ता बोलायचं आहे. पहिली गोष्ट तर अशी आहे की हा जो कोण जॉर्ज सोरोस बद्दल बोललं जात आहे, तर जॉर्ज सोरोस मुळात कोण आहे हे पहिल्यांदा बघायला हवं. आणि याचं कारण असं आहे की हे संसदेमध्ये आरोप झाल्याबरोबर तात्काळ दिल्लीमध्ये अमेरिकेची जी एम्बसी हाय कमिशन आहे, त्या हाय कमिशनतर्फे भाजपच्या या सर्व आरोपांना निखालस खोटं, अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक असं म्हटलं गेलं. आणि त्याची सगळीकडे त्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्या स्पोक्सपर्सननी. आणि या पत्रकार परिषदेच्या सगळीकडे बातम्या आल्या की सत्ताधारी पक्षांनी असा काहीतरी बेछूट आरोप करणं हे अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक आहे आणि मुळात हे सगळे खोटं आहे, हे सगळे आरोप केले असं म्हटलं. त्यानंतर मीडियापार्ट या फ्रेंच ही जी एक वृत्तसंस्था आहे, त्या मीडियापार्टचा हवाला देऊन निशिकांत दुबे आणि हे लोक असं बोलले होते संसदेमध्ये की हे OCCRPचा रिपोर्टचा म्हणजे संदर्भ सांगून त्यांनी म्हटलेलं होतं, असं दुबेंनी सांगितलं संसदेमध्ये की मीडिया पार्टनी राहुल गांधीचं जॉर्ज सोरोस बरोबरचं कनेक्शन हे दाखवलेलं आहे. ताबडतोब मीडिया पार्टनी पण या गोष्टीला भारतीय जनता पक्ष, हा भारतातला सत्ताधारी पक्ष, हा फेक न्यूज पसरवत आहे, हा धादांत खोट्या गोष्टी पसरवत आहे, असं आम्ही कधीही कुठलाही रिपोर्टमध्ये आमच्या असं म्हटलेलं नाही. आणि हे तथ्य पण नाही जो आरोप केला जातोय तो, हेही स्पष्टीकरण ताबडतोब त्यांच्याकडून दिलं गेलं. आणि आता मुळामध्ये पहिली गोष्ट तर मीडिया पार्ट बद्दल बोलायची असेल तर एवढीच खरं येते की याच मीडिया पार्टनी यापूर्वी नरेंद्र मोदींनी फ्रान्समध्ये राफेल बद्दलचे जे पराक्रम केले आणि अनिल अंबानीच्या स्वतंत्र भेटी कशा घालून दिल्या, त्यांनी तिथं टॅक्स कन्सेशन ची डिमांड कशी तिथं फ्रान्समध्ये केली वगैरे, हे सगळे गोष्टी पुराव्यासकट मीडिया पार्टनी यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या होत्या. त्यावेळेला या मीडिया पार्टची भारतीय जनता पक्ष म्हणत होतं की याची काही विश्वासार्हता नाही. आणि आता त्या मीडिया पार्टचंच नाव घेऊन खोटा आरोप करायचा
या भाजप आणि निशिकांत दुबे आणि तो संबित पात्रातर्फे. तर याचा मीडिया पार्टनी पण धिक्कार केला. आणि पण ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की याच मीडिया पार्टनी राफेलचा भ्रष्टाचार सुद्धा बाहेर काढला होता फ्रान्समधला. त्याच्यानंतर आता हा जो जॉर्ज सोरोस नावाने सगळं चाललेलं आहे, तर मुळात हा हंगेरीमध्ये जन्माला आलेला, आता अमेरिकेमध्ये असलेला जो उद्योगपती आहे, हा मुळात ज्यू आहे. आणि हिटलरच्या काळामध्ये तो ज्यू असून सुद्धा त्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये सर्व्हाइव्ह झाला. 47 साली तो इंग्लंडला आला. इंग्लंडला आल्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये सर्व त्याचं शिक्षण पूर्ण केलं. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या अत्यंत नामांकित शिक्षण संस्थेत त्यांनी शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी त्याचा व्यवसाय सुरू केला. हेज फंड, काही बँकांमध्ये काम केलं. त्यानंतर स्वतःचे हेज फंड सुरू केले. त्या हेज फंड्समधून त्यांनी जी संपत्ती मिळवली, ही प्रचंड संपत्ती त्यांनी कमवली. आणि अगदी नुसतं विकिपीडियावरती जरी आपण बघितलं तर जॉर्ज सोरोसनी आत्तापर्यंत दिलेली डोनेशन्स, त्यांनी दिलेल्या देणग्या, या $32 बिलियन आहेत. तर असा हा फिलॅन्थ्रॉपिस्ट ज्याला आपल्याकडे म्हटलं जातं, जे भारतामध्ये पण अनेक पारसी फिलॅन्थ्रॉपिस्ट होऊन गेले. तर असा हा फिलॅन्थ्रॉपिस्ट जो दानशूर माणूस आहे. या जॉर्ज सोरोसच्या बाबतीमध्ये हे आरोप केले गेले की जॉर्ज सोरोस एक कॉन्स्पिरसी करतोय, मोदींचं सरकार उलथवून लावण्याची, भारताची अर्थव्यवस्था ढासळवून टाकण्याची, वगैरे वगैरे, हे आरोप भाजपने केले. आता हा जॉर्ज सोरोस भारतामध्ये पहिल्यांदा कधी आला? तर जॉर्ज सोरोस भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा आला 1999 साली, ज्या वेळेला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. त्यानंतर हे नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान ज्या वेळेला 2014 साली पहिल्यांदा हा नॉन बायोलॉजिकल जेव्हा पंतप्रधान झाला, त्यावेळेला त्यांनी भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी भारतात ग्रँट प्रोग्राम्स आणि सोरोस इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फंड हे 2014 साली त्यांनी सुरू केलं. आता याची जी मूळ डोनेशन करणारी संस्था आहे ओपन सोसायटी फाउंडेशन. ही ओपन सोसायटी फाउंडेशन जगातल्या 68 देशांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी हे देणग्या, दान असं करत असते. आणि या ओपन सोसायटी फाउंडेशनला फंडिंग हे युनायटेड नेशन्सच्या डेमोक्रेसी फंडकडून मिळतं. ओपन सोसायटी फाउंडेशनचं फंडिंग युनायटेड नेशन्सच्या डेमोक्रेसी फंडकडून मिळतं, ज्या डेमोक्रेसी फंडला 45 देश हे त्याचे डोनर आहेत. म्हणजे 45 देश युनायटेड नेशन्सच्या या डेमोक्रेसी फंडला डोनेशन्स देतात. आणि युनायटेड नेशन्सचं डेमोक्रेसी फंड जॉर्ज सोरोसच्या ओपन सोसायटीला फंडिंग करतं. आता हे जे 45 डोनेशन देणारे देश आहेत, त्यातले भारत हा टॉप 4 मध्ये येतो. म्हणजे जगातला चौथा सर्वात मोठं डोनेशन देणारा भारत आहे. नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी या जॉर्ज सोरोसला फंडिंग करणाऱ्या डेमोक्रेसी फंडला $9 लाख इतकं डोनेशन दिलं. $9 लाख. आता गुणिले 84-85 काय करायचं ते तुम्ही करा. किती कोटी रुपये नरेंद्र मोदींच्या सरकारने जॉर्ज सोरोसच्या फंडिंगसाठी म्हणून या डेमोक्रेसी फंडला दिले. आता 2014 साली हा ज्या वेळेला आला भारतामध्ये, यांनी त्याचे ग्रांट प्रोग्राम्स वगैरे सुरू केले. तर त्यांनी पहिल्यांदा ॲस्पेन आणि आणखीन एक अशा 2 संस्थांना त्यांनी फंडिंग सुरू केलं. आणि जवळजवळ $90 मिलियन डोनेशन त्यांनी या 2 जणांना दिलं, जे त्याच्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या संस्थांना द्यायला सुरुवात केली. विद्यार्थ्यांना सोशल फंड हा होता, त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप्स या फंडिंगमधून वगैरे असं त्यांनी या फंडमधून सुरू केलं. आता विषय असा येतो की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची अनेक कार्टी ही परदेशामध्ये शिक्षण घेत आहेत. म्हणजे रविशंकर प्रसादांची मुलगी अमेरिकेमध्ये आहे. ते तरुण विजय जे भाजपचे राज्यसभेला पण होते आणि संघाचे मूळ आहेत, त्यांची मुलगी अमेरिकेमध्ये शिक्षण घेते. ती नुपूर शर्मा
ही भाजपची जी प्रवक्ता होती आणि प्रॉफेट महम्मदबद्दल तिने अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली, तिची धाकटी बहीण कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेते. त्याच्यानंतर एस जयशंकर हे जे आपले परराष्ट्र मंत्री आहेत, या एस जयशंकर यांचं आणि त्या ॲस्पेन फंडचं काय संबंध आहे हे समजायला हवं. ॲस्पेन फंडचा आणि जॉर्ज सोरोसचा काय संबंध आहे हे सांगायला हवं. आत्ता नरेंद्र मोदींच्या सल्लागार असलेली, नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानाची सल्लागार असलेली डॉक्टर शमिका रवी, जी तामिळनाडूच्या राज्यपालांची मुलगी आहे, ते राज्यपालही भाजपचे आहेत, ही त्यांची आत्ता सल्लागार म्हणून आहे, ही सुद्धा जॉर्ज सोरोसच्या संस्थेकडून ग्रँट घेतलेली आहे हिनी सुद्धा. तर त्याचं काय करायचं मग? एस जयशंकर, ते तामिळनाडूचे राज्यपाल, ही कोण पोरगी आहे शमिका रवी, यांचे राजीनामे घेणार का? या शमिका रवीनी इतर नामांकित अर्थतज्ञांच्या लेखांमधून पॅराग्राफच्या पॅराग्राफ कॉपी पेस्ट करून स्वतःचे म्हणून छापलेले आहेत, ज्याला प्लेजरिझम म्हटलं जातं. आणि ही नॉन बायोलॉजिकलची सल्लागार अशी. आणि हे नरेंद्र मोदींचं जवळचं असलेलं जॉर्ज सोरोसचं कनेक्शन. त्याच्यानंतर त्यांनी आणखीन दोन संस्थांना ऍक्च्युली फंडिंग केलं. $300 मिलियन कॅपिटल ग्रोथ, ज्यात कॅपिटल फ्लोट नावाची एका कंपनीला, फंडिंग एजन्सीला त्यांनी फंडिंग केलं, जिचं नाव आता ॲक्सिओ असं आहे. आणि ही जी कॅपिटल फ्लोट नावाची कंपनी आहे, या कॅपिटल फ्लोटला हे $300 मिलियन फंडिंग आलं, जिचे संस्थापक कोण आहेत? गौरव हिंदुजा आणि शशांक ऋष्यशृंगा, हे दोन जण याचे प्रमोटर्स आहेत. आता 2017 साली हे जे शशांक ऋष्यशृंगा आहेत, यांचं लग्न झालं प्रिया शहा नावाच्या मुलीबरोबर. या शशांक ऋष्यशृंगांचे आणि गौरव हिंदुजाच्या कंपनीच्या सहभागानी प्लॅनिंग कमिशनच्या ऐवजी जे नेमलं, त्याच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नरेंद्र मोदी या दोघांबरोबर हजर राहिलेले आहेत. यांच्या कार्यक्रमांना या शशांक ऋष्यशृंगांनी या प्रिया शहा नावाच्या मुलीबरोबर लग्न केलं, जी राजेश शहा यांची मुलगी आहे. आता राजेश शहा, मुकुंद हा जो मोठा इंडस्ट्रीयल ग्रुप आहे, या मुकुंद ग्रुपचे ते चेअरमन आहेत, डायरेक्टर आहेत. ते वीरेन शहा यांचे ते चिरंजीव आहेत. वीरेन शहा कोण होते? तर वीरेन शहा भारतीय जनता पक्षाचे खजिनदार होते. त्याच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे बंगालमधले राज्यपाल होते. त्या वीरेन शहांचा 2013 साली मृत्यू झाला. 2017 साली वीरेन शहांच्या नातीचं लग्न या ऋष्यशृंगाबरोबर ज्या वेळेला झालं, त्या लग्नाला भारतीय जनता पक्षाचे लालकृष्ण अडवाणी आणि आत्ता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले आणि तेव्हाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस लग्नाला हजर होते. त्यांच्या विवाहाला ते त्यावेळेला हजर होते. आता मग या सगळ्यांचं जॉर्ज सोरोस बरोबर कनेक्शन आहे का? आणि हे सगळे ते भारत डिस्टॅबिलाइज करायचा आणि अर्थव्यवस्था ढासळवून टाकायची वगैरे वगैरे जे कट संबित पात्रा आणि तो दुबे बोलला, त्याच्यामध्ये अडवाणी, देवेंद्र फडणवीस, जयशंकर, ती शमिका रवी, ते तामिळनाडूचे राज्यपाल, हे सगळे त्या जॉर्ज सोरोसच्या गटात सामील आहेत का? कारण थेट फंडिंग मधले आहेत ना हे या जॉर्ज सोरोसच्या. त्यामुळे तो प्रश्न येतो. आता OCCRP म्हणजे आणखीन हे राजेश शहा जे आहेत, हे अंबानींचं जे ORF फाउंडेशन आहे त्याचे ट्रस्टी आहेत अंबानींच्या. आणि लग्नाला कोकिलाबेन पण हजर होत्या या राजेश शहांच्या मुलीच्या लग्नाला. आता हे जे ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट नावाचं एक ग्लोबल नेटवर्क आहे, ज्या ग्लोबल नेटवर्क जगभरामध्ये वेगवेगळे गुन्हे आणि भ्रष्टाचार याचं इन्व्हेस्टिगेशन करत असतं, ज्यांची जगातल्या 6 खंडांमध्ये त्यांचा स्टाफ कामाला आहे आणि हे 2006 पासून काम करतात. तर पहिल्यांदा OCCRPनी एक त्यांचा इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट आणला होता
नरेंद्र मोदीचं सरकार हे पेगॅससचा वापर करून भारतामधले विरोधी पक्षाचे नेते, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, त्याच्यानंतर पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांचं फोन हॅकिंग करत आहेत. हा पहिला आरोप होता, ज्याचं आज तागायत उत्तर या नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांनी किंवा त्याच्या तडीपार गृहमंत्र्यांनी दिलेलं नाही या गोष्टीचं. आता त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक इन्व्हेस्टिगेशन केलेलं होतं, ज्याच्यामध्ये हा गौतम अदानी हा कोळशाच्या इन्व्हॉइसिंगमध्ये ओव्हर इन्व्हॉइसिंग, अंडर इन्व्हॉइसिंग असले सगळे प्रकार करून कसं भारताच्या अर्थव्यवस्थेला लुबाडतोय, लुटतोय, सर्वसामान्य माणसाचा पैसा कसा ओरबडून घेतोय आणि नरेंद्र मोदींचं सरकार त्याला कशी मदत करत आहे, असं ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट या 6 खंडांमध्ये चालणाऱ्या ग्लोबल नेटवर्कच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आलेलं होतं. म्हणून या लोकांचा OCCRPवर राग आहे, कारण यांनीच अडाणीचे हिंडेनबर्ग 1 झालं, हिंडेनबर्ग 2 झालं, त्याच्यानंतर OCCRP 1 झालं, 2 झालं, त्यामुळे यांचा सगळा राग आहे. आणि आता हे अडाणीवरचं सगळं जे शुक्ल काष्ठ आहे हे पब्लिक लोकांच्या चर्चेमधून दूर करायचं म्हणून हे जॉर्ज सोरोस वगैरे काढलं. पण जॉर्ज सोरोसमध्ये सुद्धा हेच गुरफटलेले दिसत आहेत सगळं. आणि या सगळ्या गोष्टीला हा वेडा संबित पात्रा आणि दुबे हे म्हणजे भारतामध्ये जातीगत जनगणना करायची मागणी हे आंतरराष्ट्रीय कट आहे. त्याच्यानंतर भारत प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये खालती आहे, हा आंतरराष्ट्रीय कट आहे. भारत हंगर इंडेक्समध्ये भूक निर्देशांकांमध्ये खाली आहे, हा आंतरराष्ट्रीय कट आहे. त्याच्यानंतर पेगाससचा आरोप झाला, आंतरराष्ट्रीय कट आहे. मणिपूर आंतरराष्ट्रीय कट आहे. आणि हे कोण करताय तर हे सगळं जॉर्ज सोरोस करतोय, राहुल गांधी करतोय. मग हे जर सगळं ते करतायत मुळामध्ये, तर त्या जॉर्ज सोरोसचं फंडिंग असलेल्या या सगळ्या कंपन्या या बंद का नाही करून टाकत? त्या जॉर्ज सोरोसला भारताच्या हवाली करावं असं एक पत्र पाठवलंय का अमेरिकेला? हा जयशंकर 100 वेळेला अमेरिकेला दौरे करत असतो, जगभर फिरत असतो. कधी सांगितलं अमेरिकेला की जॉर्ज सोरोसला आमच्या हवाली करा? कधी प्रत्यार्पणाची मागणी केली आहे? कधीच नाही केली. का नाही केली? या अत्यंत महत्वाच्या आणि गंभीर गोष्टी आहेत. भाजपचं थेट कनेक्शन असलेल्या हे जे $300 मिलियन या दोघांना मिळाले, तो रिश्य श्रिंगा आणि गौरव हिंदुजा यांनी 40,000 एंटिटीजला फंडिंग केलेलं आहे भारतात. 40,000 एंटिटीज. त्याच्यामध्ये कंपन्या आहेत, छोट्या कंपन्या आहेत, त्यात शिक्षण संस्था आहेत. या कोणाला फंडिंग दिलं आणि काय करण्यासाठी म्हणून फंडिंग दिलं याचं उत्तर का नाही देत? आणि सरळ सरळ यांच्यावरती बंदी आणून त्यांच्या ऍसेट पासून सगळ्याच्या सगळं भारत सरकार जप्त का नाही करत? ते तर ऑलरेडी तुमच्या बरोबर आहेत. मग हे का केलं जात नाही? आणि ह्या एवढा मोठा आंतरराष्ट्रीय कट होत असताना तो तुमचा गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवल काय करत होता? या अडाणीच्या बरोबर ज्यावेळेला OCCRPनी सांगितलं की अडाणीची पार्टनरशिप ही त्या चँगचुंग ली आणि नासिर अली या चीनी आणि पाकिस्तानी माणसाबरोबर आहे आणि त्या दोघांकडे म्हणजे भारतातला जो स्टॉक मार्केटचा नियम आहे सेबीचा की कमीत कमी 25% शेअर्स हे पब्लिकमध्ये असायला हवेत, त्याचे शेअर होल्डर पब्लिक, जनरल पब्लिक असायला हवी. त्या 25 मधले 13% शेअर्स या दोन चीनी आणि पाकिस्तानी माणसाच्या हातात आहे. काय करतोय गावठी जेम्स बॉन्ड? जॉर्ज सोरोस जेव्हा एवढं सगळं करत होता, OCCRP एवढं सगळं करत होती, हिंडेनबर्ग ज्यावेळेला इतकं सगळं घोटाळे बाहेर काढत होतं, तेव्हा गावठी जेम्स बॉन्ड करत काय होता? तेव्हा या देशाचा नाही म्हणायचं, त्यावेळेला नरेंद्र मोदींचा स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग काय करत होता? तेव्हा हे तडीपार गृहमंत्री काय करत होते? त्यांना देशांतर्गत होत असलेला हा कट कळत नव्हता या गौरव हिंदुजा आणि रिश्य श्रिंगाचा? का अजून त्यांच्यावरती कारवाई करत नाहीये? आणि आता याची उत्तर भाजपलाच द्यावी लागतील, कारण जॉर्ज सोरोस हे नाव त्यांनी पुढे आणलं म्हणून जॉर्ज सोरोसची ही सगळी माहिती काढायला लागली आणि म्हणून ही समोर ठेवावी लागते आहे. नंतर एस्पेन इन्स्टिट्यूट बरोबर या जयशंकरचं काय आहे? इंडिया फाउंडेशन आणि विवेकानंद फाउंडेशन. विवेकानंद फाउंडेशन तर जेम्स बॉन्डच होते त्याच्यावरती, अजित डोवल. याला
चायनामधून कधी आणि किती फंडिंग मिळालं हे 100% आहे. चीनमधून यांनी फंडिंग घेतलेलं आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची जेवढी कार्टी बाहेर शिकतात त्यांना फंडिंग कोणी केलेलं आहे, स्कॉलरशिप त्यांना कोणी दिलेले आहेत, त्यांचं आणि या जॉर्ज सोरोसचं काय कनेक्शन आहे, जर्मन मार्शल फंड याच्याशी त्यांचं काय संबंध आहेत, आणि ही उत्तरं देणार की नाही सरकार? सत्तेला, व्यवस्थेला प्रश्न विचारणं हेच जर्नलिझमचं काम आहे, आणि ते आता करायला लागतंय. कारण की सतत प्रत्येक गोष्ट लपवण्याचे कसोशीने प्रयत्न होत आहेत. अमेरिकन सरकारचं युनायटेड स्टेट्स जस्टिस डिपार्टमेंट त्यांनी हे आरोपपत्र दाखल केलेले आहे या गौतम अदानीच्या विरोधात, आणि 23 ज्युरींच्या निर्णयाने या गौतम अदानी आणि इतर 7 जणांचं अटक वॉरंट निघालेलं आहे. आणि त्याला वाचवण्यासाठी का या गौतम अदानीमध्ये प्राण अडकलाय अख्ख्या भारतीय जनता पक्षाचा? गौतम अदानीवरती आरोप होत आहेत, गौतम अदानीवरती केस दाखल झालेली आहे, त्याचं अरेस्ट वॉरंट निघालंय. भाजपच्या लोकांना काय पोटात दुखायला लागलंय याची उत्तरं समोर आलीच पाहिजेत, या सगळ्या गोष्टींची उत्तरं. कारण हा यांचाच देशाच्या विरोधातला कट नाहीये का, अशी शंका यावी अशी परिस्थिती आहे. पण एका आरोपीला वाचवण्यासाठी सगळं सरकार कामाला लागलेलं आहे, आणि त्याचा परिणाम आता अमेरिकेच्या हाय कमिशनला म्हणावं लागतंय की सत्ताधारी पक्षांनी असे केलेले आरोप हे अत्यंत दुर्दैवी आणि निराशाजनक आणि खोटे आहेत. आपणच विचार करायचा आहे. तुम्हाला काय वाटतं हे खालती कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आपण आता विचार करायची वेळ आलेली आहे या गोष्टींचा. आजच्या भागामध्ये इतकंच. पण इजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांना शेअर करा, जास्तीत जास्त जणांनी ते लाईक करा. जितके जास्त जण लाईक करतील तेवढा अल्गोरिदममध्ये तो पुश केला जाईल. आणि ज्यांना ज्यांना लिंक शेअर कराल त्या सर्वांना चॅनल सबस्क्राईब करायला नक्की आग्रह करा. धन्यवाद.